Okay, we have got CA Unmesh Patwardhan here. He is one of the experts in GST, tax, capital gains. And without wasting much time, बहुतेक आपण चर्चेकडे जाऊया. पहिला मुद्दा उन्मेश, GSTचं काही इम्प्लिकेशन आहे डेव्हलपर्सला, याचं जर थोडंसं माहिती देऊ शकता का तुम्ही? नमस्कार सर्वांना. GST हा विषय सगळ्यात आत्ता हॉट टॉपिक समजला जातो. मगाशी पॅनल डिस्कशनमध्ये पण त्यांनी मुद्दा मांडला की GST हा विषय प्रत्येक वेळेला जेव्हा डेव्हलपर कॉस्टिंग करतो तेव्हा त्या कॉस्टमध्ये हा GSTचा इम्पॅक्ट पण धरला गेला पाहिजे. तर सुरुवात करताना मी पहिले जेव्हा आपण एखाद्या डेव्हलपमेंटचा विषय घेतो तेव्हा दोन प्रकारच्या डेव्हलपमेंट आपण पहिले बघूया कुठल्या असतात त्या. एका डेव्हलपमेंटमध्ये जिथे बिल्डर जमीन विकत घेतो आणि त्याच्यावर बिल्डिंग बांधतो, तिथे काय होतं तर लँड ओनर वेगळा कोणी नसतो, त्याच्यामध्ये बिल्डरच डेव्हलप करतो आणि विकतो. त्याच्यामध्ये जेव्हा तो विकतो तेव्हा त्याच्या रेसिडेन्शियल अपार्टमेंट जेव्हा विकतो त्याला आपण एक प्रोजेक्ट म्हणतो. एक बिल्डिंग म्हणजे एक प्रोजेक्ट. तर त्याला जे काही टॅक्सेशन आहे ते आत्ताच्या सध्याच्या ह्याच्यात 5% टॅक्स रेट आहे, मग अशी आपण बोललो. आणि दुसरा जो प्रकार आहे जो आत्ता आपण इथे ज्याच्यासाठी जमलो आहोत तो म्हणजे रिडेव्हलपमेंट. रिडेव्हलपमेंटमध्ये काय होतं बऱ्याच वेळेला की देर आर 3 पार्टीज इन द रिडेव्हलपमेंट. वन इज द लँड ओनर, वन इज द बिल्डर और प्रमोटर, आणि फायनल ज्याला विकला जातो फ्लॅट तो. याच्यामध्ये काय आहे तर ट्राय पार्टी ॲग्रीमेंट्स असतात, जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये थोडासा विषय असा आहे की टॅक्सेशन थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं की पहिले जेव्हा जमीन किंवा सोसायटीचा जेव्हा विषय येतो तेव्हा सोसायटी काय करते तर त्यांच्याकडे जे काही समज एखाद्या सोसायटीमध्ये 10 फ्लॅट ओनर्स असतील तर ते 10 फ्लॅट आपण रिडेव्हलपमेंटला देतो. जेव्हा नवीन बिल्डिंग तयार होते तेव्हा त्याच्यामध्ये 20 फ्लॅट झालेले असतात. तर म्हणजे काय होतं याच्यामध्ये तर त्या जमिनीतले हक्क, लँडमधले राईट्स हे ती सोसायटी डेव्हलपरला ट्रान्सफर करत असते. आणि जेव्हा हे ट्रान्सफर होतात तेव्हा त्याच्यावर टॅक्सेशन येतं. हे टॅक्सेशन आधी व्हॅटच्या काळामध्ये नव्हतं. हा नवीन विषय सप्लाय हा जो काही GSTमध्ये विषय आला तेव्हापासून ह्या ज्या डेव्हलपमेंट राईट्स ट्रान्सफर होतात, पहिल्यापासून समज असा होता की लँडला टॅक्सेशन नाही, लँड इज अ इमूवेबल प्रॉपर्टी. सो एनी राईट्स अरायझिंग फ्रॉम लँड इज ऑल्सो पार्ट ऑफ अ इमूवेबल प्रॉपर्टी, आणि त्यामुळे त्याच्यावर टॅक्स आला नाही पाहिजे. बिकॉज लँड इज अ सब्जेक्ट विच इज अ स्टेट सब्जेक्ट, नॉट अ सेंट्रल सब्जेक्ट, त्यामुळे त्याच्यावर टॅक्स नाही आला पाहिजे. पण GSTमध्ये ते विषय आता बाजूला गेलेत. म्हणजे आता इट्स अ सेटल्ड लॉ की म्हणजे त्या बाबतीत आता दुमत नाही कोणाचंही की याला टॅक्स येतो का, तर येतो. कसा येतो तर जेव्हा तो लँड सोसायटी बिल्डरला ट्रान्सफर करते तेव्हा देर इज अ ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स. त्यामुळे हा पहिलं एक ट्रान्झॅक्शन होतं की सोसायटी जेव्हा ट्रान्सफर करते तिथे टॅक्सेशन होतं. दुसरं जे ट्रान्झॅक्शन होतं ते बिल्डर कन्स्ट्रक्शन करून देतो त्याच फ्लॅट ओनरला. त्यामुळे दिस इज अनदर ट्रान्झॅक्शन. सो त्याच्यावर GST दोनदा बसतो. म्हणजे पहिल्यांदा एकदा जेव्हा सोसायटी जे राईट्स ट्रान्सफर करते त्याच्यावर GST येतो, आणि जेव्हा बिल्डर त्याचं कंप्लिशन झाल्यानंतर ते फ्लॅट ओनर्सला ट्रान्सफर करतो तेव्हा त्याच्यावर परत GST येतो. जेव्हा GST आला म्हणजे 1/7/17 तेव्हा ही पोझिशन होती. मग ही जी कॉम्प्लिकेशन्स लक्षात आली की जेव्हा राईट्स ट्रान्सफर होतात तेव्हा सोसायटीला GSTचं रजिस्ट्रेशन घेतलं पाहिजे आणि मग त्यांनी टॅक्स भरला पाहिजे. डेव्हलपरनी तो टॅक्स पहिले सोसायटीला दिला पाहिजे, म्हणजे पहिला कॅश आउटफ्लो झाला. बिल्डर म्हणणार की अरे अजून सँक्शन नाही, काही नाही, आणि तुम्ही पहिले टॅक्स मागताय GST. हे जे प्रॉब्लेम जेव्हा लक्षात आले तेव्हा गव्हर्नमेंटनी 1/4/2019 हा सगळा लॉ चेंज केला GSTचा. त्यामुळे 1/4/2019 त्याच्यानंतर आता हा जो काही टॅक्स आहे रिडेव्हलपमेंट ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्सवरचा जो सोसायटीनी आधी भरायचा होता तो आता डेव्हलपरनी रिव्हर्स चार्जवर भरायचा आहे. सो सोसायटीला आता त्याच्यामध्ये कुठलाही टॅक्स नाही. तो जो काही टॅक्स आहे दी लायबिलिटी शिफ्ट फ्रॉम सोसायटी टू द डेव्हलपर. सो पहिला जो काही मी आत्ता जो सांगितला तो पहिला जो काही सप्लाय आपण म्हणतो GSTमध्ये त्याला आपण सप्लाय म्हणतो, सेल सर्व्हिसेस त्याला सप्लाय हा शब्द आहे. तर हा पहिला जो सप्लाय होतो तो ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्सचा होतो, आणि त्याच्यावरचा जो टॅक्स आहे तो डेव्हलपरनी रिव्हर्स चार्जवर भरायचा आहे, ना की सोसायटीनी. सोसायटीला आत्ता रजिस्ट्रेशन घेण्याची काहीही गरज नाही, त्या डेव्हलपरनी तो टॅक्स भरायचा आहे. तो कधी भरायचा आहे, त्याचं व्हॅल्युएशन कसं, ते बरेच वेगवेगळे मुद्दे आहेत. आणि मग जेव्हा तो फ्लॅट कंप्लीट होतो तेव्हा जेव्हा तो फ्लॅट ट्रान्सफर होतो तेव्हा तो टॅक्स ॲक्च्युली भरायचा आहे, म्हणजे लगेच काही भरायचा नाही आहे. आता याच्यामध्ये परत 2 किंवा 3 वेगवेगळे मुद्दे मी मांडतो. जेव्हा डेव्हलपमेंट होते
तेव्हा त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल फ्लॅट्स पण असू शकतात किंवा कमर्शियल शॉप्स पण असू शकतात, कमर्शियल स्पेस असू शकते. तर GSTमध्ये त्याच्यात 3-4 प्रकार वेगवेगळे केलेत. एक रेसिडेन्शियलमधले 2 प्रकार सांगतो, एक ॲफोर्डेबल रेसिडेन्शियल हाऊसिंग आणि एक रेग्युलर रेसिडेन्शियल. आता ॲफोर्डेबल म्हणजे काय, तर असे फ्लॅट्स ज्याची स्क्वेअर फूट एरिया 90 स्क्वेअर मीटरपेक्षा, पुण्यामध्ये 90 स्क्वेअर मीटर्स, आणि त्याची किंमत 45 लाखापेक्षा कमी असेल, असा जर फ्लॅट डेव्हलपर विकत असेल तर त्याला आपण ॲफोर्डेबल हाऊसिंग म्हणतो. आणि याच्यापेक्षा जास्त असेल, हे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे की इट इज लेस दॅन 45 लाख अँड लेस दॅन 90 स्क्वेअर मीटर्स. त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर दॅट इज अ रेग्युलर रेसिडेन्शियल फ्लॅट. जो अफोर्डेबल असेल तर त्याला GSTचा 1% टॅक्स रेट आहे. रेग्युलर फ्लॅट असेल तर त्याला 5% टॅक्स रेट आहे. त्याला ITC मिळत नाही डेव्हलपरला, इनपुट टॅक्स क्रेडिट त्याला मिळत नाही. म्हणजे सिमेंट, स्टील हे काय पर्चेसेस जे काय डेव्हलपर करतो त्याचं क्रेडिट त्याला मिळत नाही. जे आधीच्या काळात मिळायचं ते 1/4/19 हे मिळत नाही. त्यामुळे हा एक प्रकार झाला. दुसरा जो मी आता रेसिडेन्शियल सोडून जो कमर्शियलचा भाग आहे, त्या कमर्शियलच्या भागामध्ये परत 2 प्रकार आहेत. एक पूर्णपणे कमर्शियल बिल्डिंग आपण बांधतो. कमर्शियल बिल्डिंगला रेग्युलर टॅक्स रेट आहे म्हणजे 18%, म्हणजे इफेक्टिव्ह रेट त्याचा 12% येतो. पण आत्ताच्या काळात तुम्ही जर रिडेव्हलपमेंटमध्ये बघितलं तर काय होतं की रिडेव्हलपमेंटमध्ये खाली फक्त काही शॉप्स असतात, बाकी वर सगळी बिल्डिंग रेसिडेन्शियल असते. तर याच्यात GSTमध्ये त्यांनी 2 प्रकार केलेत. RREP प्रोजेक्ट म्हणजे रेग्युलर प्रोजेक्ट आणि RREP प्रोजेक्ट. म्हणजे काय, तर रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये टोटल कार्पेट एरिया जो काही तुम्ही बांधणार आहे, बांधकाम जे करणारे बिल्डर, त्या कार्पेट एरियापैकी जर 15% कमी कार्पेट एरिया हा शॉप्स काढली असतील तर त्याला आपण रेसिडेन्शियल प्रोजेक्ट म्हणायचं आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, तर एकदा तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट म्हणलं की त्याला टॅक्स रेट 5% येतो GSTचा. मग ते कमर्शियल असू दे नाही तर रेसिडेन्शियल असू दे. पण 15%पेक्षा जास्त जर कार्पेट एरिया असेल तर त्याला जे काही कमर्शियल स्पेस असेल त्याला मात्र 18% टॅक्स रेट आहे आणि रेसिडेन्शियलला 5% टॅक्स रेट. 18 मी जेव्हा म्हणतो तेव्हा इफेक्टिव्ह रेट 12% आहे. तर हे बेसिक त्यातली कन्सेप्ट झाली. सर, एक महत्त्वाचा मुद्दा हा असतो की जनरली रिडेव्हलपमेंटमध्ये सिनियर सिटीजन्स मेजरली इन्वॉल्ड असतात. तर एक प्रश्न हे नेहमी येतं की जर आम्हाला 500 स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे, आम्हाला 600 स्क्वेअर फूटचं फ्लॅट आम्हाला मिळणार आहे, तर याच्यात जेव्हा ते फ्लॅट त्यांच्या ताब्यात येतं तर काहीही टॅक्स इम्प्लिकेशन त्यांना आहे का, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे की जर त्यांनी कधी ट्रान्सफर केलं मुलांना किंवा एनीवन, तर याच्यात कॅपिटल गेन्सचं काही इम्प्लिकेशन आहे का? कारण खूप लोकांना हे चिंता वाटते की बाबा मला जास्त फ्लॅट तर मिळणार आहे पण त्याच्यात टॅक्स काय भरावा लागेल का. दिस आर व्हेरी 2 इम्पॉर्टंट क्वेश्चन. म्हणजे आम्ही प्रत्येक रिडेव्हलपमेंटमध्ये हे नेहमी प्रश्न येतात. नाही, आता याच्यात काय होतं आहे, असं उदाहरण घ्या त्यांनी घेतलं त्याप्रमाणे की 500 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आहे, नवीन जो मला मिळणार आहे तो 600चा मिळणार आहे. आता विकतोय मी काय, तर 500चा फ्लॅट विकतोय जो मी 500चाच विकत घेतला होता. त्यामुळे व्हॉट आय एम सेलिंग इज अ फ्लॅट विच इज एक्झिस्टिंग, विच इज फ्लॅट ऑफ 500 स्क्वेअर फीट एक्झिस्टिंग एरिया. मी जो नवीन घेतोय दॅट इज अनदर ट्रान्झॅक्शन विच इज हॅपनिंग. त्यामुळे 2 वेगवेगळी ट्रान्झॅक्शन्स होत आहेत हे पहिले लक्षात घ्या. पहिला फ्लॅट तुम्ही विकताय आणि दुसरा नवीन विकत घेताय. असं जर तुम्ही लक्षात घेतलं तर हे 600 जे घेताय तुम्ही ते तुम्ही परचेस करताय, यू आर नॉट सेलिंग दॅट फ्लॅट. सो आता कॅल्क्युलेशन कसं होतं थोडक्यात मी सांगतो. 500 स्क्वेअर फुटाचा फ्लॅटची जी काही किंमत असेल ती व्हॅल्युएशन, मी आत्ता त्या डिटेल्समध्ये जात नाही, व्हॅल्युएशन कसं करायचं वेळ मिळालं तर ते पण सांगतो. पण त्या 500 स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटची जी काही किंमत असेल आजची, तुमची जी काही व्हॅल्यू ठरलेली असेल, त्याच्यातून तुम्ही जी काही परचेस प्राईस असेल तुमची ती वजा करायची आहे. तुम्ही जर 10 वर्षापूर्वी फ्लॅट विकत घेतला असेल तर त्याची इंडेक्स्ड कॉस्ट इन्कम टॅक्समध्ये त्याचे इंडेक्स दिलेले आहेत, त्या इंडेक्स्ड कॉस्ट आजची काढायची. म्हणजे परचेस जो काही 10 वर्षापूर्वी केला असेल त्याची आजची किंमत किती आली, त्यातला जो डिफरन्स असेल दॅट इज द कॅपिटल गेन. दॅट इज परत आता याच्यामध्ये 2 भाग आहेत की तो जर फ्लॅट तुम्ही 2 वर्षाच्या आत विकत असाल, रिडेव्हलपमेंटला जात असेल तर तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन होतो. तो 2 वर्षापेक्षा जास्त असेल तर तो लाँग टर्म कॅपिटल गेन होतो. आपण आत्ताच्या उदाहरणात पहिले लाँग टर्मचं बघू. तर लाँग टर्ममध्ये आता काय झालं की तुम्ही तो फ्लॅट बिल्डरला विकताय असं धरा, रिडेव्हलपमेंट थोडंसं बाजूला ठेवू. सो देर इज अ सेल ऑफ फ्लॅट ज्याच्यामध्ये तुम्ही ती परचेस प्राईस वजा करताय. आता जो काही कॅपिटल गेन आला आहे त्याचा डिफरन्स जो आहे तो दॅट इज अ कॅपिटल गेन, लाँग टर्म कॅपिटल गेन.
तो तुम्ही रिइन्व्हेस्ट करताय. इन्कम टॅक्सच्या सेक्शन 54 प्रमाणे तुम्ही तो कशात रिइन्व्हेस्ट करताय, तर यू आर रिइन्व्हेस्टिंग दॅट मनी इन अ न्यू रेसिडेन्शियल हाऊस. सो तो जो काही लाँग टर्म कॅपिटल गेन आला आहे त्याच्यात तुम्हाला हा जो नवीन 600 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट मिळणार आहे, दॅट इज द न्यू इन्व्हेस्टमेंट दॅट यू आर डुईंग. आणि त्यामुळे त्याचं तुम्हाला डिडक्शन मिळतं आणि त्यामुळे इफेक्टिव्ह टॅक्स इन्कम टॅक्स GST नाही, इफेक्टिव्ह इन्कम टॅक्स तुम्हाला काहीच येत नाही. कारण रिडेव्हलपमेंटमध्ये तुम्ही जुना फ्लॅट देता आणि नवीन फ्लॅट घेता, त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचा टॅक्स नाही ॲज फार ॲज लाँग टर्म कॅपिटल गेन इज कन्सर्न. पण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असेल म्हणजे 2 वर्षाच्या आतली तुमचा परचेस आणि तुम्ही फ्लॅट विकत घेतला आणि लगेच रिडेव्हलपमेंटला गेला, तर तिथे मात्र तुम्हाला काही पर्याय नाही, कारण शॉर्ट टर्म कॅपिटल गेनला तुम्हाला रिइन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन नाही आहे. त्यामुळे त्या केसमध्ये मात्र तुम्हाला टॅक्स भरायला येऊ शकतो. ह्याचं जस्ट एक एक्सटेन्शन, 500 स्क्वेअर फूटचा फ्लॅट होता, आता 600 झालं आणि लाँग टर्म आहे असं मानून चालू आणि काहीही टॅक्स लागणार नाही. जर 2 वर्ष किंवा 3 वर्षानंतर मी विकलं, ओके, तर त्याच्यात किंमत काय धरलं जाईल आणि कॅपिटल गेन कसं कॅल्क्युलेट केलं जाईल? नाही, आता जेव्हा रिडेव्हलपमेंटमध्ये जो नवीन मी आत्ता सांगितलं असं नवीन फ्लॅट जेव्हा मिळतो तेव्हा सेक्शन 54 खाली आपण त्याच्यात डिडक्शन क्लेम करतो. त्या सेक्शन 54च्या कंडिशन्स फुलफिल व्हायला पाहिजेत. त्या कंडिशन्स काय काय आहेत, तर तुम्ही जो काही नवीन फ्लॅट घेतला आहे तो पुढच्या 2 वर्षात तुम्ही विकला नाही पाहिजे. तुम्ही जर तो विकला तर तुम्ही जो काही डिडक्शन क्लेम केलं आहे आधीच्या वर्षांमध्ये ते त्या वर्षामध्ये तुमचं ते डिडक्शन मागे घेतलं जातं आणि ते थोडक्यात रिव्हर्स होतं ते, आणि जो काही डिफरन्स असेल त्याच्यावरचा टॅक्स तुम्हाला आधी जो काही कॅपिटल गेन तुम्ही वर्कआउट केला असेल तर त्याच्यावरचा टॅक्स तुम्हाला त्या वर्षामध्ये ज्या वर्षामध्ये तुम्ही तो फ्लॅट विकता, आता परत व्हॅल्युएशन करताना तो तुम्ही विकत असाल तो अजून हायर रेटला विकत असाल, त्यामुळे त्या हायर रेट वजा तुम्ही जे डिडक्शन घेतलं आहे त्या दोन्हीवरती तुम्हाला कॅपिटल गेन येऊ शकतो ज्या वर्षात तुम्ही तो सेल करता त्या वर्षात. जनरली रिडेव्हलपमेंटमध्ये ट्रान्सफर एक मोठा विषय असतो. म्हणजे आता मला मोठं फ्लॅट भेटतं आहे तर बहुतेक एक मुलाला देऊन टाकू, एका आम्ही राहू वगैरे. तर हे ट्रान्सफर जेव्हा होतं तर तेव्हा त्यांना टॅक्सचं काही इम्प्लिकेशन असतं का, की त्यांना भरावं लागतं किंवा नंतरचं काही टॅक्स इम्प्लिकेशन येईल का? नाही, बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की रिडेव्हलपमेंटमध्ये वडील म्हणतात की आता नवीन फ्लॅट माझ्या मुलाच्या नावाने करायचं आहे. तर इन्कम टॅक्समध्ये असं काही फॅमिली रिटर्न अशी काही कन्सेप्ट नाही आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही फ्लॅट एखादा विकता तेव्हा विकत घेणारासुद्धा तोच इंडिव्हिज्युअल पाहिजे. त्याच्यासाठी टॅक्स प्लॅनिंग मेजर्स वेगळे आहेत, पण हे जे काही सगळं करायचं असेल ते तुमचं रिडेव्हलपमेंटला जाण्याच्या आधी केलं गेलं पाहिजे. म्हणजे त्या मुलाच्या नावाने जर तुम्हाला नवीन फ्लॅट व्हायला हवा असेल तर तो आधीच जर ट्रान्सफर झाला असेल किंवा आधीच जर तुम्ही गिफ्ट केला असेल त्याला तर ते जास्त सोपं जातं. तुम्ही जर म्हणलात की मी जुना फ्लॅट देतो आणि नवीन फ्लॅट मात्र मुलाच्या नावाने करा तर त्याचं तुम्हाला डिडक्शन 54चं टॅक्स एक्झम्पशनसाठी नाही मिळत. त्यामुळे हे एक आहे. आता बऱ्याच वेळेला आपण असं पण करतो की आईवडील आहेत, त्यांना 3 मुली आहेत, त्यांना बऱ्याच वेळेला असं असतं की बंगला आहे तो रिडेव्हलपमेंटला द्यायचा आहे, मग त्या 3 मुलींना ते सक्सेशनमध्ये त्यांना ते पुढे द्यायचं आहे, मग आत्ताच नावं का नको लागायला. तर ह्याच्यामध्ये टॅक्स प्लॅनिंगच्या ह्याच्यात बऱ्याच वेळेला असं केलं जातं की हे रिडेव्हलपमेंट करायच्या आधीच त्यांच्या इंटरनल फॅमिली ह्याच्यातच त्यांना ते अलॉट केलं जातं, त्यांची जी काय 1/3 1/4 जे काय त्यांचं ठरलेलं असेल त्याप्रमाणे, आणि मग यू गो फॉर अ रिडेव्हलपमेंट. त्यामुळे मग त्याच्यामध्ये त्यांना आपोआप त्याच्या नवीन फ्लॅटमधला शेअर त्याच्यामध्ये त्यांना मिळून जातो. आणि गिफ्ट असेल तर दॅट इज नॉट अ ट्रान्सफर ॲज फार ॲज इन्कम टॅक्स इज कन्सर्न, त्यामुळे गिफ्टला टॅक्स नाही. ओके, ॲज अ टॅक्स प्लॅनिंग गिफ्ट इज अ बेटर वे. स्टॅम्प ड्युटी जाते त्याच्यामध्ये थोडीशी, पण गिफ्टला इन्कम टॅक्स काही नाही. ओके, जेव्हा आपण ट्रान्सफर हे शब्द यूज करतो तर त्याच्यात लॉट ऑफ इमोशन्स अँड सायकॉलॉजी ऑल्सो इज इन्वॉल्ड. म्हणजे आत्ता ट्रान्सफर केलं आणि आम्हाला बाहेर काढलं किंवा हे सगळं. तर अकॉर्डिंग टू द लीगल रेग्युलेशन्स, टॅक्स आणि सगळं, तुमच्या प्रकारे व्हॉट इज द राईट वे टू ट्रान्सफर अ प्रॉपर्टी विच विल बी इफेक्टिव्ह फॉर द होल फॅमिली? गिफ्ट, विल, सक्सेशन आणि इन्कम टॅक्सचं त्याचं काय इम्प्लिकेशन आहे? नाही, आता गिफ्ट, विल, सक्सेशन याच्यामध्ये कुठेही इन्कम टॅक्सचा प्रश्न येत नाही, कारण या कुठल्याही ह्याला टॅक्सेशन नाही. त्यामुळे गिफ्ट जरी केलं तुम्ही तरी टॅक्स नाही. प्रश्न असा आहे की तुम्हाला ते जे काही प्रॉपर्टी जी मुलांना द्यायची आहे ती आत्ता द्यायची आहे का तुमच्या पश्चात द्यायची आहे. त्यामुळे आत्ताच तुम्ही जर म्हणत असाल की आत्ताच मला द्यायची आहे, मी हयात आहे त्याच्यात सगळं डिव्हिजन होऊन जाऊ दे, नंतर भांडणं नकोत,
तर मग गिफ्ट इज अ बेटर ऑप्शन. कारण नंतर किती तुम्ही विल केलं आणि तरीसुद्धा आपण बघितलं आहे की विलच्यावरनं सुद्धा की मला एवढंच का, तुला तेवढंच का, किंवा ते त्याच्यामध्ये भांडणं होतात. त्यामुळे तो त्या पर्सनल डिसिजन आहे की तुम्हाला ती जी काही प्रॉपर्टी तुमची आहे ती आत्ताच तुम्हाला द्यायची आहे का तुम्हाला सक्सेशनमध्ये द्यायची आहे. तर विल कॅन बी अ बेटर ऑप्शन जर तुम्हाला ते इफ यू कॅन पुट डाऊन इन फिगर्स की हे मी रिडेव्हलपमेंटला 3 फ्लॅट घेतले आणि मग त्यापैकी एक फ्लॅट या मुलाला दिला, एक फ्लॅट त्या मुलाला दिला. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की उदाहरण घ्या की मी बंगला पाडला आहे आणि त्याच्या बदल्यात मी 3 फ्लॅट घेतले. तर इन्कम टॅक्सच्या एक्झम्पशनमध्ये एका प्रॉपर्टीला दुसरी एकच प्रॉपर्टी मिळते. 3 प्रॉपर्टीचं तुम्ही डिडक्शन नाही घेऊ शकत. त्यामुळे इथे टॅक्स प्लॅनिंगचं महत्त्व जास्त प्रकर्षाने जाणवतं. कारण नाही तर काय होतं की त्या नवीन फ्लॅटची एका फ्लॅटची किंमत ही 1/3च असणार आहे त्या प्रॉपर्टीच्या. त्यामुळे उरलेल्या 2/3 पोर्शनवर त्या बंगल्याच्या तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स येऊ शकतो. कारण डिडक्शन तुम्हाला एकाच फ्लॅटचं मिळणार आहे, तिन्ही फ्लॅटचं मिळणार नाही आहे. त्यामुळे हा पण विचार केला पाहिजे की म्हणून मी मगाशी म्हणलं तसं रिडेव्हलपमेंटमध्ये जेव्हा तुम्ही गिफ्ट करता तेव्हा ती ट्रान्सफर आधीच होतो आणि मग प्रत्येकाला त्या शेअरचा 1/3 म्हणजे 3 फ्लॅट करायचे असतील तर ऑलरेडी 1/3 शेअर झालेला आहे आणि मग त्या प्रत्येकाला आपापला एक फ्लॅट अलॉट होतो आणि त्याप्रमाणे त्यांच्या इन्कम टॅक्सला ते डिडक्शन क्लेम करू शकतात. आय अगेन कम बॅक टू GST. तर आता सामान्य माणसांना की GST मी रिडेव्हलपमेंट करतो आहे तर GST जनरली किती कॉस्ट येतो याचं मॅथमॅटिक्स एकदा तुम्ही परत एकदा सांगू शकाल का? म्हणजे माझं 500 स्क्वेअर फूटचं फ्लॅट आहे, 600 स्क्वेअर फूट आलं आणि सेलेबल एरिया मार्केट व्हॅल्यू इज डिफरंट. ओके, लेट्स अंडरस्टँड दॅट कोथरूड 600 स्क्वेअर फूट आहे 12,000ला. ओके, तर त्याच्यात GST इम्प्लिकेशन आता ते सोसायटीनी भरावं की डेव्हलपरनी भरावं हे वेगळा मुद्दा, पण त्याचं इम्प्लिकेशन किती आहे? नाही, आता सोसायटीमध्ये बऱ्याच वेळेला काय होतं, सोसायटी फ्लॅट सोडून फ्लॅट थोडासा मला वाढवून पाहिजे, 10% तरी मोठा पाहिजे, ही बेसिक कंडिशन असते प्रत्येकाची. आणि त्याच्याबरोबर ॲम्युनिटीज आल्या पाहिजेत, मला दुसरीकडे राहायला जायला लागेल, त्याचा जाण्या येण्याचा खर्च बिल्डरनी दिला पाहिजे, तिकडे काय रेंट भरायला लागेल 2 वर्षाचं, ते रेंट दिलं पाहिजे. अशा बऱ्याच सोसायटीच्या मागण्या असतात. तर जेव्हा आपण ह्या फ्लॅटचं किंवा मी मगाशी जे म्हटलं की लँडमधले राईट्स जे ट्रान्सफर करते सोसायटी, त्याचं जेव्हा व्हॅल्युएशन करतो तेव्हा बिल्डर हे सगळ्या कॉस्ट लक्षात घेतो आणि त्यामुळे फ्लॅट जेव्हा विकला गेला आहे तुमचा त्या कॉस्टमध्ये जेव्हा रिडेव्हलपमेंट होतं त्या व्हॅल्यूमध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला ॲड कराव्या लागतात. आणि त्यामुळे जेव्हा आम्ही व्हॅल्युएशन करतो ॲज फार ॲज GST इज कन्सर्न, जेव्हा डेव्हलपरनी टॅक्स भरायचा आहे त्याच्यावरचा, तेव्हा या सगळ्या अमाऊंटवरती त्याला टॅक्स भरायला लागतो. फक्त तो रिव्हर्स चार्जवर सोसायटीनी भरायच्या ऐवजी डेव्हलपरनी भरायचा असतो. आता त्याच्यामध्ये रेसिडेन्शियलमध्ये 1/4/2019 नंतर मी मगाशी म्हणलं असं 5% किंवा 1% अफोर्डेबल हाऊसिंगला 1% आहे. तिथे बेसिक दुसरा एक मुद्दा मोठा लक्षात येतो की तिथे तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल नाही आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल नसल्यामुळे हे जे काही डेव्हलपमेंट राईट्स बिल्डर विकत घेतो त्याच्यावरचा जो GST तो भरतो, दॅट बिकम्स अ कॉस्ट टू द डेव्हलपर. त्यामुळे आता त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की असं घ्या की त्या सोसायटीमध्ये 10 फ्लॅट होते आणि बिल्डरनी अजून 10 फ्लॅट बाहेर विकण्यासाठी काढले, म्हणजे टोटल 20 फ्लॅट झाले. त्या 20 फ्लॅटचं तुम्हाला 10 तर फ्लॅट नक्की विकले जाणार आहेत, म्हणजे परत तुम्ही सोसायटीलाच देणार आहे. उरलेले 10 फ्लॅट तो बाहेर विकणार आहे. त्याच्यावर सुद्धा त्याला 1% किंवा 5% हा टॅक्स त्या समोरच्याकडनं कलेक्ट करायचा आहे आणि तो भरायचा आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा इथे सांगायचा असं वाटतो की बऱ्याच वेळेला प्लॅनिंगमध्ये लोक असं म्हणतात की नाही मी अंडर डेव्हलप फ्लॅट घेणार नाही, मी कंप्लिशन नंतर घेतो म्हणजे माझा टॅक्स वाचेल. तसं काही होत नाही, कारण हे जे डेव्हलपमेंट राईट्स ट्रान्सफर होतात त्याच्यामधली कंडिशन एक गव्हर्नमेंटनी घातली आहे की डेव्हलपर जर ॲट द टाईम ऑफ कंप्लिशन, जेव्हा त्याला कंप्लिशन सर्टिफिकेट मिळतं त्या दिवशी जर सगळे फ्लॅट विकू नाही शकला तर जे अनसोल्ड इन्व्हेंटरी असेल त्या अनसोल्ड इन्व्हेंटरीवरचं व्हॅल्युएशन करून त्याच्यावरती प्रपोर्शनेट 5% रिव्हर्स चार्जवर टॅक्स भरायचा आहे. त्यामुळे इफेक्टिव्हली बिल्डर सगळ्या फ्लॅट्सवरती 5% टॅक्स भरतोच. मग तुम्हाला एक मानसिक समाधान आहे की मी फ्लॅट नंतर घेतल्यामुळे त्याच्यावरती मला टॅक्स GST पडला नाही. हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रेसिडेन्शियलमध्ये जसं मी म्हणलं इनपुट टॅक्स क्रेडिट नाही. तो ऑब्व्हियसली मग मी विचार करणार इनपुट टॅक्स क्रेडिट नाही तर मग ॲज अ बिल्डर मी कशाला रजिस्टर्ड डीलरकडनं विकत घेऊ माल. मी GST वाचवतो, मी सिमेंट लोकल माणसाकडनं घेतो, स्टील या लोकल इकडनं उचलतो, सँड उचलतो, सगळं अनरजिस्टर्ड डीलरकडनं घेतो. मी इफेक्टिव्हली 18% GST वाचवीन
तर तिथे गव्हर्नमेंटनी अजून एक कंडिशन घातली आहे की प्रत्येक बिल्डरनी प्रोजेक्ट वाईज अकाउंट्स मेंटेन केले पाहिजेत आणि त्या प्रोजेक्टला जो काही खर्च येतो त्याच्यातला ॲटलिस्ट 80% ऑफ द एक्सपेन्सेस शुड बी फ्रॉम अ रजिस्टर्ड डीलर. म्हणजे 100 रुपये जर मला हे प्रोजेक्ट तयार करण्यासाठी खर्च येत असेल तर त्यातले 80 रुपये तरी रजिस्टर्ड डीलरकडनं परचेसेसवरचा खर्च पाहिजे. तो जर शॉर्टफॉल झाला म्हणजे मी 70 रुपयेच रजिस्टर्ड डीलरकडनं विकत घेत असलो तर उरलेल्या 10 रुपयावरती मला रिव्हर्स चार्जवर 18% GST भरायला लागतो. ही बिल्डरला अजून एक ॲडिशनल कॉस्ट आहे किंवा त्याला ते मेंटेन करायला लागतं की 80% तरी परचेस. आता हा परत टॅक्स प्लॅनिंगचा भाग आहे की ते 80% कसे विकत घ्यायचे, कोणाकडनं घ्यायचे आणि त्या उरलेल्या 20% काय करायचं. त्यातला अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे सिमेंट जे आहे ते सिमेंट 28%ला आहे GSTमध्ये. आणि सिमेंटला गव्हर्नमेंटनी रिस्ट्रिक्शन घातलं आहे की सिमेंट हे बिल्डरनी कंपल्सरी रजिस्टर्ड डीलरकडनंच घेतलं पाहिजे. त्यामुळे हे 28% काय चुकत नाहीत. तुम्ही रजिस्टर्ड डीलरकडनं घ्या नाही तर अनरजिस्टर्ड डीलरकडनं घ्या. अनरजिस्टर्ड डीलरकडनं घेतलं तर तुम्हाला रिव्हर्स चार्जवर 28% सिमेंटवरचा टॅक्स त्या महिन्यात ज्या महिन्यात तुम्ही विकत घेता त्या महिन्यात लगेच भरायचा आहे. त्यामुळे ह्या ज्या कॉस्ट आहेत या GSTच्या बघताना समोरच्याला असं वाटतं की अरे 5%च आहे, पण तुम्ही जर इफेक्टिव्ह रेट बघितला तर बहुतेक आधीच्या काळामध्ये जर बुक्स ऑफ अकाउंट्स नीट मेंटेन केले असते तर मे बी 5%पेक्षा खाली पण येता आलं असतं. पण आता इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नसल्या कारणाने ते सगळी दॅट बिकम्स अ कॉस्ट ॲज फार ॲज डेव्हलपर इज कन्सर्न. हे झालं रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये. कमर्शियलमध्ये काय होतं तर कमर्शियलमध्ये तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं पण सब्जेक्ट टू कंडिशन की तुम्ही ते कमर्शियल हे आधीच म्हणजे कंप्लिशनच्या आधीच विकलं गेलं असलं पाहिजे. कंप्लिशनच्या नंतर जर विकले गेले शॉप्स, गोडाऊन्स, शोरूम्स तर त्याच्यावरचा इनपुट टॅक्स क्रेडिट जो बिल्डरनी ऑलरेडी क्लेम केलेला आहे, कारण त्याला काही माहिती नसतं किती विकलं जाईल किती विकलं जाणार नाही. त्यामुळे कंप्लिशनच्या डेटला किती विकलं गेलं किती विकलं गेलं नाही याचं पर्सेंटेज काढून जो काही इनपुट टॅक्स क्रेडिट डेव्हलपरनी घेतला आहे ऑलरेडी क्लेम केला आहे तो त्याला सगळा ॲज ऑन द डेट ऑफ कंप्लिशन तो सगळा रिव्हर्स करायला लागतो. सो ह्या ज्या कॉस्ट आहेत या तो आधी फोर्सी करू शकत नाही, कारण जेव्हा तो स्कीम लॉन्च करतो तेव्हा त्याला माहिती नसतं की माझं किती विकलं जाणार आहे किती विकलं जाणार नाही आहे. त्यामुळे ह्या ज्या कॉस्ट आहेत ह्या तो ही हॅज टू बेअर ऑन हिज ओन. त्या काही सोसायटीला किंवा त्या डेव्हलपमेंटमध्ये तो कॉस्टिंगमध्ये ते घेऊ शकत नाही. आणि त्याच्यामध्ये पुढचा जो भाग आहे तो म्हणजे ज्या बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की जुन्या म्हणजे फ्लॅट ओनर्सला ते जेव्हा फ्लॅट पजेशन देतात तेव्हा सोसायटीमधल्या लोकांचं पहिलं म्हणणं असतं की ते GST काय आम्हाला माहीत नाही, ते तुमचं तुम्ही बघा. तो ऑब्व्हियसली जर डेव्हलपरला ते 5% त्याच्या खिशातून भरायचे असतील तर तो पहिले कॉस्टिंग जेव्हा करेल तेव्हा हे मुद्दे लक्षात घेणारच आहे. त्यामुळे इफेक्टिव्हली तुम्हाला तेवढा तो मे बी एरिया कमी देईल किंवा काहीतरी कुठेतरी कॉम्प्रोमाइज करेल. सो हा सुद्धा ॲग्रीमेंट किंवा तुमचं जॉईंट व्हेंचर ॲग्रीमेंट किंवा जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करताना हा पण विचार करा की कुठेही तुम्ही काही केलं तरी GST काही चुकत नाही आहे तुमचा. फक्त असं दिसतं की हां सोसायटीला काही टॅक्स नाही आहे, पण इफेक्टिव्हली बिल्डर हॅज टू बेअर ऑल दिस टॅक्सेस. आणि तुम्ही जर त्याला म्हणलात की हा आम्ही देणार नाही तर तो खिशातून थोडीच कोणी भरणार आहे. ही इज गोइंग टू चार्ज यू. जसं आपण बाजारात जाऊन म्हणतो की ते मी शर्ट विकत घ्यायला गेलो आणि मला ते बिल देऊ नको म्हणलं की काय तो GST जात नाही, तो तेवढा शर्ट तुम्हाला महाग पडतो बेसिकली. तर तशातला प्रकार आहे हा. त्यामुळे टॅक्स तो बिल्डरला कुठल्याही परिस्थितीत भरायलाच लागतो. इनफॅक्ट जिथे पोस्ट कंप्लिशन सेल आहेत तिथे तर मात्र ITC रिव्हर्सल हा एक मोठा मुद्दा डेव्हलपरच्या दृष्टीने आहे, जिथे त्याला कॉस्टिंग करणं अशक्य असतं सुरुवातीच्या प्रोजेक्टच्या सुरुवातीला. हे सगळ्यात शेवटीच त्याच्या लक्षात येतं की किती प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर किती तुला रिव्हर्स करायला लागणार आहे ITC. त्यामुळे हे लक्षात घेतले पाहिजेत पॉईंट्स. सो समरीला बेसिकली GST हे लागणारच आहे. तर जेव्हा रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट कोणी साईन करतात तर एक तर त्यांनी काळजी घ्यावं की GST त्या कॅल्क्युलेशनमध्ये पकडलेलं आहे की नाही, आणि दुसरं हे जाणीव ठेवावं की डेव्हलपरला GST लागणारच आहे. ओके, तर ते कॉस्टिंगमध्ये ते एवढं इन्क्लूड होणारच आहे. अच्छा, एक प्रश्न आलेला आहे. तुम्ही रेसिडेन्शियल आणि कमर्शियल आणि मिक्स्ड यूजचं तुम्ही एक उदाहरण दिलं होतं. तर प्रश्न हे आहे की जर ऑलरेडी जे बिल्डिंग आहे त्याच्यात रेसिडेन्शियल आणि कमर्शियल दोन्ही असतील आणि ते डेमॉलिश करून रिडेव्हलप करतायत तर त्याच्यात टॅक्सचं इम्प्लिकेशन काही वेगळं आहे का? नाही, त्याच्यामध्ये परत जे नवीन प्रोजेक्ट होणार आहे म्हणजे ते रेराखाली तुमचं रजिस्टर्ड असणार आहे. रेराखाली ते रजिस्टर्ड रेसिडेन्शियल प्रोजेक्ट म्हणून होतं
का कमर्शियल म्हणून होतं त्याच्याप्रमाणे टॅक्सेशन ठरणार आहे, ना की आत्ता काय एक्झिस्टिंग तिथे काय आहे. त्यामुळे रेरामध्ये जर ते शॉपला शॉप देणार असतील आणि तिचं कार्पेट एरिया 15% कमी असेल त्या शॉप्सची टोटल प्रोजेक्टच्या कार्पेट एरियापेक्षा, तर दॅट वुड बी ट्रीटेड ॲज अ रेसिडेन्शियल प्रोजेक्ट. पण तुम्ही जर शॉप्स जास्त काढली, 15% जास्त काढली, तर त्या शॉप्सला इफेक्टिव्ह टॅक्स रेट 12% येईल, पण रेसिडेन्शियलला मात्र 5% किंवा 1% अफोर्डेबल जे असेल तोच टॅक्स रेट पडेल. आणि ह्याचा दुसरा मुद्दा इज इन्कम टॅक्स. माझं एक घर आहे आणि माझं एक दुकान आहे, ओके. आणि हे दोघांमध्ये जे तुम्ही सांगितलं होतं की इफेक्टिव्ह रेट कॅपिटल गेनसाठी, ह्या दोघांमध्ये पण काय फरक आहे का? म्हणजे मला रेसिडेन्शियल फ्लॅट 500 स्क्वेअर फूटचं 600 झालं, पण दुकान 220चं 250 झालं, तर याच्यात कॅपिटल गेनचं काही वेगळं इम्पॅक्ट असतो का कमर्शियल आणि रेसिडेन्शियलमध्ये? नाही, कॅपिटल गेनसाठी सेक्शन 54 जो आहे तो फक्त रेसिडेन्शियलसाठी ॲप्लिकेबल आहे. सेक्शन 54F जो आहे तो असं म्हणतो की तुम्ही जर शॉप विकलं असेल आणि रेसिडेन्शियल प्रॉपर्टी विकत घेतली असेल तर त्याला तुमचं 54Fचं डिडक्शन मिळतं. त्यामुळे 54 जो आहे तो रेसिडेन्शियल विकून रेसिडेन्शियल आहे. 54F आहे तो एनी अदर कॅपिटल ॲसेट असं म्हटलं आहे तिथे. त्यामुळे एनी अदर कॅपिटल ॲसेट विकली आहे आणि रेसिडेन्शियल प्रॉपर्टी घेतली आहे, तिथे तुम्हाला 54F खाली एक्झम्पशन घेता येतं. पण जिथे तुम्ही शॉप विकून शॉप घेताय तिथे मात्र तुम्हाला ते नॉर्मली शॉप हे तुमचं बिझनेस ॲसेट असते. त्यामुळे बिझनेस ॲसेटमध्ये कॅपिटल गेनचा एक तर विषय बऱ्याच वेळेला येत नाही, आणि आला तरी त्याचं तुम्हाला तिथे डिडक्शन नाही मिळू शकत शॉपच्या अगेन्स्ट शॉप असेल तर. दुसरा एक मला मुद्दा इथे मांडायचा आहे तो म्हणजे आपण पहिल्यापासून म्हणजे इन्कम टॅक्सच्या ह्याच्यातसुद्धा मी जे मगाशी म्हटलं की रिडेव्हलपमेंटमध्ये काय होतं तर जुना फ्लॅट तुम्ही देता आणि नवीन घेता, पण आपली पहिल्यापासूनची एक कन्सेप्ट अशी आहे की आपण ॲक्च्युली सोसायटी त्यांचे राईट्स कधीच ट्रान्सफर करत नाही डेव्हलपरला. म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने जर बघितलं तर सोसायटी काय ट्रान्सफर करतं, तर मगाशी उदाहरण मी जे घेतलं ते 10 फ्लॅट आहेत माझे आणि बिल्डर अजून 10 बांधणार आहे, म्हणजे टोटल 20 बांधणार आहे. तर त्या वरचे जे 10 तो बाहेर विकणार आहे तेवढ्याचेच राईट्स फक्त सोसायटी ट्रान्सफर करतं, बाकीचे राईट्स त्यांच्याकडेच असतात. त्यामुळे ॲक्च्युली इट्स अ कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे मी बिल्डरला काय सांगतो तर माझं घर हे तोड आणि नवीन बांधून दे, आणि उरलेला जो काही FSI असेल किंवा TDR लोड करायचा असेल ॲडिशनल FSI आणून, तर ते जे काही करायचं आहे त्याचा आयदर आम्हाला मॉनिटरी कन्सिडरेशन दे सो दॅट वी कॅन अलाव यू टू कन्स्ट्रक्ट दॅट अनदर 10 फ्लॅट्स आणि सेल इट आउटसाईड, तर त्याचं वेगळं कन्सिडरेशन दे. त्यामुळे कन्सेप्च्युअली तुम्ही जर बघितलं तर ॲक्च्युली सगळा पूर्ण राईट काही बिल्डरला जात नाही. 100% राईट डझंट गेट ट्रान्सफर टू द डेव्हलपर. पण GSTच्या कन्सेप्टमध्ये त्यांनी पूर्ण ट्रान्सफर, दोन वेगवेगळे बार्टर एक्सचेंज म्हणतो आपण त्याला, त्या बार्टर एक्सचेंजमध्ये त्यांनी पूर्णपणे ट्रान्सफर होणार पहिले आणि नंतर परत तुम्हाला फ्लॅट मिळणार अशी कन्सेप्ट घेतली आहे. त्यामुळे त्याच्यात तुम्हाला मी जे सारखं इफेक्टिव्ह रेट म्हणतो आहे तो इफेक्टिव्ह रेट म्हणजे काय तर 5% जेव्हा मी म्हणतो तेव्हा ॲक्च्युली GSTचा रेट आहे 7.5%. त्याच्यामध्ये 1/3 लँड डिडक्शन मिळतं आणि तो इफेक्टिव्ह रेट 5% येतो. त्यामुळे ॲक्च्युली GSTचा रेट जो आहे तो 7.5% आहे. त्याच्यामधलं तुमचं जे काही लँड कॉम्पोनंट आहे ज्याच्यावर GST चार्ज करता येत नाही, मी मगाशी सुरुवातीलाच सांगितलं तसं लँडचं कॉस्ट जे आहे ती 1/3 डिडक्शन मिळतं आणि मग इफेक्टिव्ह GSTचा रेट जो आहे तो 5% त्याला तिथे चार्ज होतो. 1% असेल तिथे 1.5% रेट आहे, 1.5%तून 1/3 कमी करा आणि इफेक्टिव्ह रेट 1% येतो. त्यामुळे ॲक्च्युली ते कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट आहे, पण त्याला GSTमध्ये डिमिंग फिक्शन आणून त्याच्यावर टॅक्स लावला आहे 5% रिव्हर्स चार्जवर. त्यामुळे इन्कम टॅक्स आणि GSTमध्ये हा मेजर फरक आहे. स्टॅम्प ड्युटी भरताना सुद्धा स्टॅम्प ड्युटी आपण फक्त त्या डिफरन्शियलवरती स्टॅम्प ड्युटी भरली जाते. इन्कम टॅक्सला सुद्धा तुम्ही काय म्हणता की इन्कम टॅक्सला मी कन्स्ट्रक्शन कॉस्टला नवीन फ्लॅट घेतला, मी काय ॲक्च्युली जुना फ्लॅट विकला नाही आहे, मी काय केलं तर जुना फ्लॅट डेमॉलिश केला आणि कन्स्ट्रक्शन करून घेतलं. तर ते कन्व्हेन्शनली जे आपण एवढे वर्ष करत आलो आहे त्याच्यामध्ये GSTमध्ये थोडासा बदल केला आहे. GSTने म्हटलं आहे की नाही, पहिलं जे तुम्ही ट्रान्सफर करता दॅट इज ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स, पूर्णपणे तुम्हाला त्याच्यावर टॅक्स भरायचा आणि परत दुसरं जे होईल ते फ्लॅट परत लँड ओनर्सला मिळणार आहेत. सो देर आर 2 ट्रान्झॅक्शन आणि दोन्ही ट्रान्झॅक्शनवर टॅक्स पूर्णपणे आला पाहिजे 100% ऑन द व्हॅल्यू. थँक्यू उन्मेष. जर इकडे कोणालाही जर असं काही म्हणजे क्वेरी असतील किंवा तुमचे सर्व्हिसेस घ्यायचं असेल तर ते कसं अप्रोच करू शकतात तुम्हाला? माझं ऑफिस आहे प्रभात रोडला ओके. आणि माझा मोबाईल नंबर आहे 9822424968. तुम्ही कधीही मला काही प्रश्न विचारायचे असतील तर व्हॉट्सॲप करा, SMS करा किंवा ईमेल आहे unmeshgp@gmail.com. तर जितकं शक्य असेल तेवढं मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन. थँक्यू.
या मोबाईल नंबर परत. 9822424968. ईमेल उन्मेष UNMESH उन्मेष GP G फॉर गोविंद P फॉर पटवर्धन @gmail.com. थँक्यू उन्मेष. चर्चा झाल्यानंतर उन्मेष जरा वेळ राहतील. जर तुम्ही काही प्रश्न असेल तर त्यांना तुम्ही खालती विचारू शकतात. सुहास सरांना मी आमंत्रण करतो की त्यांनी उन्मेष सरांना ते हॅम्पर द्यावं. सेल्फ रिडेव्हलपमेंटला GST आणि याच्याविषयी काय आहे असं काही लोकांनी प्रश्न विचारला होता. त्याची पोझिशन काय आहे? सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणजे मी माझाच घर आहे ते पाडतो आणि मी स्वतःच बांधतो. तिथे कॉन्ट्रॅक्टर नेमला तर कॉन्ट्रॅक्टरला रेग्युलर 18% टॅक्स रेट आहे. त्यामुळे तिथे कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला ते 18% चार्ज करणार आहे आणि तो त्याच्यावरचं जो काही परचेस असेल त्याचा कॉन्ट्रॅक्टर जे काही परचेसेस करेल त्याचा त्याला पूर्ण इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल, कारण तो इफेक्टिव्ह टॅक्स रेट 18% तो तुम्हाला चार्ज करतो आहे. पण तुम्ही स्वतःच बांधत असल्यामुळे त्या 18% तोच कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला जे काही चार्ज करणार दॅट विल बी कॉस्ट टू यू, कारण तुम्ही काही पुढे विकत नाही आहे ते. बरोबर, कारण हेच आहे होतं की बऱ्याच लोकांना ती शंका होती आणि ॲक्च्युली GST म्हणजे वेगळं काही नाही, सेल्स टॅक्सचंच रिप्लेसमेंट हे लोकांना कळलं की हे आपल्याला भरणं भाग आहे. पूर्वी आपण ते भरतच होतो. नाही, आता बऱ्याच ह्याच्यात असं पण लक्षात आलं आहे की आता फॉर एक्झाम्पल माझी जागा आहे, तर तिथे मी काय करतो की मी स्वतः बांधायच्याऐवजी मी डेव्हलपरबरोबर जातो आणि डेव्हलपरला म्हणतो 50% तू विक, 50% मी विकतो. तिथे मात्र थोडासा बदल होईल, कारण मी पुढे विकतो आहे ते ते 50% प्रॉपर्टी मी त्याच्याकडनं विकत बांधून घेणार आहे आणि विकणार आहे पुढे. तर त्या केसमध्ये ॲज अ लँड ओनर मला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल, म्हणजे मग मला तो इफेक्टिव्ह टॅक्स रेट टॅक्स पुढे चार्ज करता येईल आणि डेव्हलपर जो मला चार्ज करणार आहे त्याचं मला इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येईल. नाही तर काय होईल, डबल टॅक्सेशन होईल माझ्याकडे जर रजिस्ट्रेशन नसेल तर. धन्यवाद सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल.